So sexual reproduction in animal. The next point is sexual reproduction. Sexual reproduction हे ॲनिमलमध्ये होताना त्याच्या लाईफमध्ये त्याच्यात मुख्य अशा 2 फेजेस असतात कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या. जेव्हा जो सेक्शुअली रिप्रोड्यूस करणार आहे त्याच्या लाईफमध्ये 2 फेजेस असतात. एक पहिली आहे जुव्हेनाईल फेज. जुव्हेनाईल फेजमध्ये रिप्रोडक्शनची फेज नाही आहे, यावेळेला इट कॅनॉट रिप्रोड्यूस. ही सुरुवातीची फिजिकल ग्रोथची फेज आहे. यावेळेला पूर्णपणे फिजिकल ग्रोथ होईल ऑर्गॅनिझमची. जो ऑर्गॅनिझम असेल त्याची फिजिकल ग्रोथ ही या जुव्हेनाईल फेजमध्ये होते आणि इट कॅनॉट रिप्रोड्यूस. या फेजमध्ये तो रिप्रोड्यूस करू शकत नाही. तर दुसरी जी फेज आहे तिला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. म्हणजे त्याच्यामध्ये आता या फेजमध्ये त्या ऑर्गॅनिझमचे जे काही सेक्शुअल ऑर्गन्स असतील त्याची डेव्हलपमेंट होईल. याच्यामध्ये काय काय आहे ते इट इन्व्हॉल्व्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ सेक्स ऑर्गन्स. याचे जे सेक्स ऑर्गन्स आहेत ते डेव्हलप होतील पहिलं. त्यानंतर त्याची ॲक्टिव्हिटी पण सुरू होईल. जे काही सेक्स ऑर्गन जे काही डेव्हलप झालेले आहे त्याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन म्हणजे त्याला आपण म्हणतो गॅमेटोजेनेसिस ही प्रोसेस सुरू होते सेक्स ऑर्गनमध्ये. गॅमेट फॉर्मेशन स्टार्ट्स. एक गॅमेटोजेनेसिस ही प्रोसेससुद्धा सुरू होते. गॅमेट तयार होतात. तर ही झाली त्याची रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज त्या ऑर्गॅनिझमची. आता याच्यामध्ये जी जुव्हेनाईल फेज आहे, जुव्हेनाईल फेज प्रत्येक ऑर्गॅनिझमचे जे लाईफ असेल त्याच्यामध्ये ठरलेलं आहे की इथून इथपर्यंतचं त्याची जुव्हेनाईल फेज असेल. त्यानंतर मग रिप्रोडक्टिव्ह फेज येते. जसं आता आपण बेडूक जर उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस आहे. म्हणजे एक हॅच होतो, त्याच्यातून मग ते पिल्लू बाहेर पडतं, ते पाण्यामध्ये वाढतं आणि त्याच्यानंतर मग त्याचं मेटामॉर्फोसिस होऊन पूर्ण फ्रॉग तयार होतो. फ्रॉग हे पुन्हा आणखीन ॲडल्टपर्यंत पोचस्तोवर रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी आलेली नसते आणि नंतर मग रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी आल्यानंतर इट विल फॉर्म्स द स्पर्म्स अँड ओव्हा एक्सेट्रा, दॅट इज गॅमेटोजेनेसिस. तर याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये ही जी फेज आहे या फेजमध्ये 2 भाग होतात. 2 भागामध्ये आपल्याला हे स्टडी करावं लागतो. एक आहे प्री फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशनच्या आधीचे जे चेंजेस असतील ते आपल्याला पाहावे लागतात, ज्याच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट फॉर्मेशन एक येतं. दुसरं जे तयार झालेले गॅमेट आहे ते ट्रान्सफर होणे. म्हणजे समजा ट्रान्सफर होण्याची क्रिया कोणाची असते, सहसा मेल गॅमेट इट ट्रान्सफर टुवर्ड्स द फिमेल गॅमेट, जे आपण प्लांटमध्ये सुद्धा पाहिले. तर गॅमेटिक ट्रान्सफर हा दुसरा पॉईंट. ह्या 2 प्रोसेस ज्या आहेत त्या फर्टिलायझेशनच्या आधीच्या, म्हणजे प्री फर्टिलायझेशन चेंजेस हे आपण याच्यात पाहणार आहोत. त्यानंतर दुसरे आणखीन येतात त्याच्यामध्ये पोस्ट फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतरच्या प्रोसेसेस आपण या रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये पाहणार. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आता गॅमेट ट्रान्सफर झाल्यानंतर फर्टिलायझेशन वगैरे होतं हे मध्ये येईल आणि मग फर्टिलायझेशन झाल्यानंतर इट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ झायगोट. त्याच्यात डिप्लॉइड झायगोट तयार होतो. मग झायगोट तयार झाला की त्यानंतरची फेज जी आहे ती फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ ऑर इट इज कॉल्ड एम्ब्रिओजेनेसिस. तर एम्ब्रिओजेनेसिस आणि फॉर्मेशन ऑफ गॅमेट हे 2 ज्या प्रोसेसेस आहेत त्या फर्टिलायझेशन नंतरच्या म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये आपण पाहणार. आणि गॅमेटोजेनेसिस जे आहे आणि गॅमेट ट्रान्सफर ती तयार झाल्यानंतर ती ट्रान्सफर होणे हे प्री फर्टिलायझेशन याच्यामध्ये येतं. तर ह्या एवढ्या प्रोसेसेस ह्या रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेजमध्ये होत असतात. ते आपल्याला ह्युमन बिईंग कन्सर्निंग विथ ह्युमन बिईंगच आपल्याला ते शिकायचं आहे. तर बाकीच्या ऑर्गॅनिझममध्ये आता प्रत्येक ऑर्गॅनिझमचा जे ब्रीडिंग पॅटर्न आहे तो वेगवेगळा असतो. ब्रीडिंग पॅटर्न काही ऑर्गॅनिझममध्ये थ्रू आउट द लाईफ ते डू नॉट रिप्रोड्युसेस. काहींचा अगदी म्हणजे ठरलेला सीझन असतो, त्याला म्हणतात सीझनल ब्रीडर्स. सीझनल ब्रीडर्स जे सीझनमध्येच ते ब्रीड करू शकतात. जसं आपण एक्झाम्पल देऊ शकतो, याच्यामध्ये गोट आहे, त्यानंतर शीप आहे, आणखीन डॉंकीज आहेत. हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा एक ठरलेला सीझन असतो. जसं आपण पाहतो की पावसाळा सुरू झाला की मग आपल्याला बेडकांची संख्या वाढलेली दिसते.
म्हणजे त्यांचा ब्रीडिंग सीझन हा तेव्हाचा असतो. किंवा कुत्र्यांची पिल्लंसुद्धा एका ठराविक सीझनमध्ये आपल्याला पिल्ले झालेले दिसतात, तर दे आर द सीझनल ब्रीडर. बट इन केस ऑफ ह्युमन बिंग अँड द एप, फक्त हे दोन ऑर्गॅनिझम असे आहे की दे आर सेड टू बी कंटिन्युअस ब्रीडर. दे डू नॉट रिक्वायर द सीझन. कंटिन्युअस ब्रीडर, the breeding takes place in any season, so they can breed throughout the year. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता ह्युमन बीइंग अँड एप. याच्यामध्ये हा पॅटर्न आपल्याला दिसून येतो. तर आपल्याला याच पॅटर्नमध्ये पाहायचं आहे. आणि यांना आणखीन एक शब्द आपण वापरतो, दे आर विव्हिपॅरी. दे डू नॉट प्रोड्युसेस एग, म्हणजे एग फॉर्मेशन किंवा एग मार्फत हे होणार नाही आहे. जसं एग आपण ओहमला एग म्हणतो, पण तो वेगळा. तर याच्यामध्ये मात्र एग तयार होतात काही ऑर्गॅनिझममध्ये, फ्रॉग वगैरे जसं आहे. आणि नंतर मग एग हॅच झाल्यानंतर मग ते त्याच्यामधून लार्वा बाहेर पडतो. मग त्या लार्वामध्ये पुन्हा मेटामॉर्फोसिस होतं, नंतर कुठे ॲडल्ट तयार होतो. पण असं इथे नाही आहे. इथे हे डायरेक्ट जन्म देणार आहे, विच गिव्स डायरेक्ट बर्थ टू द बेबी यंग वन्स, अँड हिन्स दे आर कॉल्ड विव्हिपॅरी. यांना आपण म्हणतो ओव्हिपॅरी. तर हे ओव्हिपॅरस आणि हे विव्हिपॅरस, दे गिव्ह डायरेक्ट बर्थ टू यंग वन्स. तर आता याच्या आधारानेच आपण ह्युमन बिईंगमध्ये कसं रिप्रोडक्शनच्या प्रोसेसेस कोणकोणत्या आहे त्या आपण बघू आता. ह्युमन रिप्रोडक्शन, तर ह्युमन बिईंग इज विव्हिपॅरस ऑर्गॅनिझम. फर्टिलायझेशन इज इंटरनल, ह्याच्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल होतं. आणि इट इज कंटिन्युअस ब्रीडर. ह्युमन बिईंग इज कंटिन्युअस ब्रीडर. ह्युमन रिप्रोडक्शन, तर ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये आपण पाहू, यामध्ये काही स्टेप्स दिलेले आहेत. तर ह्या स्टेप्सनुसारच आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पूर्ण डिटेल्स ह्युमन रिप्रोडक्शनचे शिकायचे. तर पहिली स्टेप कोणती असेल, आफ्टर अटेनिंग मॅच्युरिटी, मीन्स आताच आपण जे दोन बघितले, एक जुव्हेनाईल स्टेज आणि दुसरी स्टेज कोणती, पहिली फिजिकल ग्रोथची असते. म्हणजे साधारण ह्युमन बिईंगमध्ये 12 ते 14 वर्षापर्यंत ही फिजिकल ग्रोथ होते. आणि त्यानंतरच्या फेजला आपण रिप्रोडक्टिव्ह फेज म्हणतो, किंवा ही मॅच्युरिटीची फेज असते. फिजिकल मॅच्युरिटी अटेन केली जाते. आणि म्हणजेच ह्या फेजमध्ये गॅमेटिक फॉर्मेशन होतं. अँड हेन्स फर्स्ट फेज इज गॅमेटोजेनेसिस. ही पहिली फेज आहे. मग ह्या पहिल्या फेजमध्ये गॅमेटोजेनेसिसमध्ये गॅमेट्स तयार होतात, मेल आणि फिमेल गॅमेट. इन केस ऑफ मेल गॅमेट इज फॉर्म कॉल्ड स्पर्म. इन केस ऑफ फिमेल गॅमेट्स आर फॉर्म और इट इज कॉल्ड ओहम. तर ही पहिली प्रोसेस झाली. त्यानंतर दुसरी प्रोसेस गॅमेटोजेनेसिस नंतर जी आहे ती इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन म्हणजे जे स्पर्म्स तयार झालेले आहे, these sperms they are discharged or its entry into the female genital tract. जिथे ओहम असेल तिथपर्यंत ते स्पर्म पोहोचले पाहिजे. स्पर्म विल रिचेस, स्पर्म passes or enters into the female genital tract and passes towards the ovum. जो ओहम त्या ठिकाणी आहे तिथपर्यंत ते पोहोचणे म्हणजे इन्सेमिनेशन. त्यानंतर तिसरी प्रोसेस याच्यामध्ये येते इंटरनल फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन हे शरीराच्या आत होतं. जसं फ्रॉग वगैरे तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये मात्र एक्सटर्नल वॉटरमध्ये फर्टिलायझेशन होतं. बट इन केस ऑफ ह्युमन बिईंग ओहम रिसाइड्स इनसाइड द ओव्हिडक्ट. तुम्ही 10व्या वर्गात शिकलेले आहे, ओव्हिडक्ट किंवा फेलोपियन ट्यूबमध्ये तो ओहम असतो. या ठिकाणी तो ओहम असतो आणि इथे ओहमपर्यंत हे स्पर्म्स हे या युटरसमधून किंवा व्हजायना थ्रू पास होत असतात आणि इथे फर्टिलायझेशन होतं. सो इट इज कॉल्ड इंटरनल फर्टिलायझेशन. तर चौथी फेज जी आहे यानंतरची, दॅट इज द झायगोट फॉर्मेशन. इथेच याच ठिकाणी फर्टिलायझेशन झाल्यानंतर इथे झायगोट तयार होतो, झायगोट फॉर्मेशन. तर ही प्रोसेस पण आपल्याला डिटेलमध्ये शिकायची आहे. कसा झायगोट तयार होतो, इथे फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याच्यात काय चेंजेस होतात, ते कसे क्लीव्ह होतात, कुठले डिव्हिजन्स होतात, मायटोटिक डिव्हिजन्स आहेत की कोणते आहेत, हे सगळं आपल्याला या फेजमध्ये पाहायचं आहे. त्यानंतर 5वी स्टेज जी आहे दॅट इज एम्ब्रिओजेनेसिस. मग हीच या ठिकाणी एम्ब्रिओजेनेसिस, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन अँड एम्ब्रिओ फॉर्मेशनचा झायगोट तयार झाला की त्यानंतर त्याच्यात होणारी जी चेंजेस आहे त्यापासून एम्ब्रिओ तयार होणे, दॅट इज कॉल्ड एम्ब्रिओजेनेसिस. हे पण यात शिकायचं. आणि 6वी स्टेप आहे गेस्टेशन. जो एम्ब्रिओ आहे त्याची पूर्ण डेव्हलपमेंट आणि ग्रोथ ही युटरसमध्ये होणार आहे. इथे युटरसमध्ये तो एम्ब्रिओ असा एम्बेडेड होणार आहे पूर्णपणे युटरिन वॉलमध्ये. आणि त्याच्या सभोवती प्लासेंटा वगैरे तयार होतो.
त्याला ॲम्बिलिकल कॉर्ड प्रोव्हाइड केली जाते. हा गेस्टेशन पिरियड म्हणजे प्रेग्नन्सीचा पिरियड कसा आहे, त्याच्यात कशी डेव्हलपमेंट होते, कशी ग्रोथ होते, हे सगळं आपल्याला गेस्टेशन या पॉईंटमध्ये पाहायचं आहे. आणि 7वी फेज आहे पर्च्युरेशन. आफ्टर कम्प्लिटिंग द डेव्हलपमेंट, पूर्ण त्याची डेव्हलपमेंट झाली 288 दिवसाची वगैरे असते, ती साधारण 32 ते 34 आठवड्यांची, आणि तेवढ्या पिरियड संपला की त्यानंतर बाळाचा जन्म होतो. तो बर्थ ऑफ द बेबी इज कॉल्ड पर्च्युरेशन. ही प्रोसेस कशी होती ती आता आपल्याला शिकायची आहे. तर अशा एकूण 7 स्टेजेसमध्ये आपल्याला ह्युमन रिप्रोडक्शन ही प्रोसेस आपल्याला शिकायची आहे, ह्युमन रिप्रोडक्शन. यात सर्वात पहिला तसा जनरल पॉईंट जर घ्यायचा झाला तर यामध्ये ह्युमन गॅमेट्स जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. इन जनरल आपण पाहूया ह्युमन गॅमेट्स. तर यात मेल गॅमेट्स जे आहे इट इज कॉल्ड स्पर्म, अँड दी स्पर्म्स दे फॉर्म बाय अ प्रोसेस कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिसमधली ही एक प्रोसेस आहे कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. अँड स्पर्मॅटोजेनेसिस इट ऑकर्स इन द प्रायमरी सेक्स ऑर्गन इट इज कॉल्ड टेस्टिस. टेस्टिसमध्ये हे तयार होतं आणि टेस्टिसला आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतो. तर हे त्याचे प्रायमरी सेक्स ऑर्गन झाले मेलचे. आणि फिमेल इट प्रोड्युसेस द फिमेल गॅमेट कॉल्ड ओहम, and it produces by a process called oogenesis. It is a type of called gametogenesis. आणि oogenesis कुठे होतं तर ओव्हरीमध्ये. ओव्हरी हा फिमेलचा प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ फिमेल. तर हे 2 स्पर्म आणि ओहम हे ह्या प्रायमरी सेक्स ऑर्गनमध्ये तयार होतील त्यांच्या. मग सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणजे काय? सेकंडरी सेक्स ऑर्गन हे सुद्धा असतात जे टेस्टिस आणि ओव्हरी या व्यतिरिक्त जे असतील मेल आणि फिमेलमध्ये, त्यांना आपण सेकंडरी सेक्स ऑर्गन्स म्हणतो. आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन्स इट लीड्स टू सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात. ड्युरिंग दिस आपण पाहणार आहोत हार्मोनल चेंजेस वगैरे होतात ड्युरिंग दिस फेज. जशी मॅच्युरिटी अटेंड केली जाते, प्युबर्टी अटेंड केली जाते, ॲट दॅट टाईम टेस्टोस्टेरॉन इज सिक्रेटेड. इन केस ऑफ फिमेल प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, दीज हार्मोन्स दॅट विल प्रोड्युसेस दिस सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक. ते तुम्हाला माहिती आहे, जसं मेलमध्ये असेल तर दाढी मिशा येतात, बियर्ड वगैरे, त्यानंतर मुश्ताक म्हणतो आपण त्याला. त्यानंतर फिजिकल ग्रोथ चांगली होते, एकदम ॲक्सलरेट होते. 9वी-10व्या वर्गाचे जे वयाचे मुलं असतात तेथून ते 11व्या-12व्या वर्गापर्यंत, आणि कंटिन्यूली अशी म्हणजे साधारण 14व्या वर्षापासून ते 21व्या वर्षापर्यंत तुमची उंची चांगली वाढते, हाईट वाढणे, ही दिस इज कॉल्ड ग्रोथ. नंतर फिजिकल ग्रोथ, मस्क्युलर डेव्हलपमेंट होते, आवाजात बदल होतो. त्यानंतर जी घशामध्ये जवळ असणारी जी एक हे आहे ॲडम्स ॲपल आपण पाहिलं होतं, दॅट इज कॉल्ड लॅरिंग्स जे आहे याची ग्रोथ होते. हे थोडंसं उंच वाढतं, ते गळ्यापाशी दिसतं. तर हे मेलमध्ये होतं. आणि फिमेलमध्ये सुद्धा ब्रेस्टची डेव्हलपमेंट होते, ब्रेस्ट डेव्हलप व्हायला लागतात. त्यानंतर ओव्ह्युलेशन ही प्रोसेस सुरू होते, मीन्स मेन्स्ट्रुअल सायकल ही प्रोसेस सुरू होते, ओहम फॉर्मेशन हे सुरू होतं. त्यानंतर व्हॉइस जो आहे त्याचा फिमेलचा तो हाय पिचचा होतो, हाय पिच असतो आवाजाचा. आणि मेलचा मात्र व्हॉइस जो आहे त्याला आवाज फुटणे म्हणतो आपण, तो लो पिचचा असतो ॲज कम्पेअर्ड टू फिमेल, हा लो पिच असतो बरं. आणि तर हे जे चेंजेस आहेत हे सगळे आहेत सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणून आपण, म्हणजे इट डज नॉट डायरेक्ट टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन, पण दीज आर द रिझल्ट ऑफ सिक्रिशन ऑफ द हार्मोन्स, सेक्स हार्मोन्स. ते जे काही सेक्स हार्मोन्स सिक्रेट केले जातात त्याचे हे रिझल्ट्स आहेत. आणि नंतर काही जे काही हार्मोन आपण नंतर पाहणार आहोत याच्यामुळे स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिस ही प्रोसेससुद्धा ॲक्सलरेट केली जाते ड्युरिंग दिस स्टेज. मी तुम्हाला एज सांगितलं साधारण 14 ते 21 या वयोगटामध्ये इथे ही प्रोसेस होत असते. तर याची डिटेल्स आपण पुढच्या